आता घरी चाललो होतो, ह्यांना मसाले दूध प्यायचं होतं. राधूला लय आवडतं. फिरायला कुठे गेलते? गार्डनला. मम्मीचा फोन आलता, दादाला लावून द्या, फिरायला चाललोय आम्ही. आता आम्ही आले बघा स्वामीच्या मठात. काय झालं? त्याला म्हणलं चप्पल काढ, पाया पडू. चलो मग चल ना, चल तू तिकडे स्वामी. तर आता बघा राधूने नेले ओमला पाया पडत, स्वामीच्या पाया पडतो. राधूला कपाळाला असं आले दोघं पाया पडून. घरी निघालो होते सगळेजण पाया पडत. आणि दुर्गा बाबा गाडी जायच्या टायमाला, बसायच्या टायमाला गेली. तिला अजून फिरशे पाया पडाय, तिच्या कपाळाला लावते, तिच्या कपाळाला लावते, आगापणा लय करते. डबल पाया पडाय गेली. तिला लय नाद आहे देवाचं, लगेच अशी उड्या मारत ती बघा, जाते पण. तर आम्ही देवाला मगाशी जाताना बघा इथे लय गर्दी होती. इथनंच गेलो होतो ना, पहिल्यांदा स्वामींना गेलो. तिथे बघा अजित दादाच्या फोटोला फुलं वाहतात. आता थोडी गर्दी कमी झाली. 28 तारखेचा महिना झाला बघा, आज पण 28 तारीख आहे, त्याच्यामुळे खूप गर्दी आहे, भरपूर लोक येतात. चला चला देवाच्या पाया हे पडलो. आणि तिथं अजितदादांचं फोटोही होतं, तिथं पण दर्शन घेतलं. आणि आता इथं आलं ओमला 2 बनेला घ्यायच्यात, म्हणजे टी-शर्ट घ्यायच्यात वापरायला. तर ह्यांनी बघतात, मला म्हणलं बघ, म्हणलं तुम्हीच बघा आणि तुम्हीच घ्या त्याला. तर त्याला आपण घ्यायला काय पटत नाही, त्याच्यामुळं ह्यांना म्हणलं तुमच्या आवडीचं घ्या, म्हणजे ते घालेल. आणि दुर्गाला पण 2 बनेला घ्यायच्यात बघा, सुती आपलं कापड वापरायला. देवाला आलो होतो, पाया पडला देवाच्या. ओमला कपडे पण घेतली. आणि आता घरी चाललो होतो, ह्यांना मसाले दूध प्यायचं होतं. राधूला लय आवडतं. घरी दूध होतं तरी पण ह्यांनी बाहेर दूध घेतलं बघा. घरी नेऊन एक पुढे दुधात टाकलं असतं तरी झालं असतं का ना, होय. बाहेरची चव लागते तशी घरी काय लागत नाही, आहे का नाही. किती छान लागते, हाय माझ्यापासून. तर दुर्गा राहिले दूध प्यायचे बघा. तिनं काचच्या ग्लासातच घेतलं. मी ग्लासच घेत नव्हती पहिल्यांदा, काचच ते म्हणजे काचचा घेतला तेव्हा प्यायला लागले. ना आता शिवते हा. छान लागतंय का दुर्गा दूध? छान लागतंय. हा छान आहे, छान म्हणते. ओमचं पण पिऊन झालंय, सगळ्यांचं पिऊन झालंय. आता फक्त दुर्गाच राहिली म्हणून थांबलोय. इतका माझ्या केसाला लमकती म्हणून मी खाली खाली वागते, मागापासून येड्यासारखी करते. तर आलो बघा घरी, बराच वेळ झाला. आम्ही गेलो ना, टायमिंग पण भरपूर झालाय. तर आता स्वयंपाक करायचा आहे. आणि इकडली राधू लाईट नाही लावली तिकडली. तर आता काहीतरी भाजी बनावं म्हणलं आणि भाकरी. आता ना ह्यांनी मसाले दूध घेतलं होतं, तुम्ही तर बघितलंच. तर मी तर नकोच म्हणलं होतं, मला आधीच मळमळत होतं, त्याच्यामुळे मी नको म्हणलं होतं. नको म्हणलं तर ह्यांनी मला थोडं खायला घ्यायला लावतातच. दुर्गाने आणि मी अर्धा अर्धा घेतला, म्हणजे फुल पण नव्हता घेतला ग्लास, असं हापच घेतलं होतं. गपके दुर्गा, गॅसचे बटणं फिरवू नको. हे काढ आता, हे शर्ट काढ, काढ, हे चल ड्रेस काढते. अगं गॅसचे बटणं नको ग फिरवू. तर चला मी घेते स्वयंपाक करून आता. तर दुर्गाला घातला हा ड्रेस बघा. आणि हिला पण बसाना बळच घातला. ह्यांना म्हणते थांबा बघू द्या अजून, मीच कलर काढला होता पण ते लांबत नाही गळ्यातनं. तर शर्टावरनं शर्ट घातला. मग तुझे कपडे दाखव, उठ. दुर्गा बघू कसा आहे शर्ट, आवडला का? हा फिट होतोय, शर्ट घातला त्याच्यामुळं. बघू तुझा कसला आहे, अजून एक दाखव. दुसरा हा एक घेतलाय बघा ओमला. आणि दुसरा हाय ना घेतला होता ना अजून ब्लॅक कलरचा, दिला माघारे का? बरं जाऊ दे, बुधवारी शाळेत जाताना घालायचा काय, आता टाकशीन वापरून. शाळेत जाताना घालायचा चांगला. टी-शर्ट नव्हता म्हणून घेतलाय. हे येडाय काय ऋतू जरा, हा कळतं का नाही तुला काय?
गुड मॉर्निंग. तर हा पाठीमागचा व्हिडिओ होता रात्रीचा. तर आता म्हणलं सकाळ सकाळ थोडा व्हिडिओ घ्यावा. तर आज आहे रविवार, मुलांना शाळेला सुट्टी आणि अजून सोमवार मंगळवारी मुलांना सुट्टीच आहे. आता माझा स्वयंपाक झालाय बघा करून. आज रविवार असल्यामुळे उशिरा उठले आणि कंटाळा पण लय येतो बघा, रोज पहाटच उठायचं आवरायचं परत. त्याच्यामुळं ह्यांनी पण म्हणतात उठत जा रविवारी उशिरा, त्यात काही एवढं नाही का. पण उशिरा उठल्यामुळं काम पण उशिराच बघा सगळं झालं. 10 वाजता स्वयंपाकच गेला करायला. तर मी आता इकडं चपात्या म्हणजे बराच वेळ झाला, 1 तास झाला करून झालं. तर हात धुतला पहिल्यांदा, केसाला हात लावला होता. तर इकडं मी 2 बेसन पोळ्या केल्यात मस्त अशा चपातीमध्ये गुंडळून ठेवल्यात. त्याच्यामध्ये बेसन पिठामध्ये कांदा, कोथिंबीर, जिरी, थोडा लसूण टेचून टाकला 2 फोड्या आणि अजून काय मीठ, हळद आणि हिरवी मिरची आणि कांदा पण चिरून टाकलाय मस्त बारीक असा. आणि बेसन पोळी तयार केला 2, शंभूला 1, ह्यांना 1. ह्यांनी तर आंघोळ केली बाहेर गेलात, नाश्ता नाही काय नाही. रोज तसंच करतात, काल पण तसंच, आज पण तसंच. जेवाय वाढायच्या टायमिंगलाच निघून जातात, बोलवा येतात जातात. म्हणलं महागारी येतो, 1 तास झाला गेला तर आलंच नाही. तर मस्त अशा बघा मऊ बेसन पोळ्या राहिल्यात चपातीमध्ये दुमत्या करून ठेवल्यात. आणि इकडे भेंडी केली. भेंडी काय ह्यांना आवडत नाही, रावदू पण आता खात नाही. रावदू तर आधी रोज म्हणलं तर खायची, पण तिचं मन उडालं त्याच्यावरून. तर इकडं बघा माझा किती पसारा आहे. तर आता मला कपडे धुवायच्यात आणि भांडे घासायच्यात बघा. तर इकडलं तर सकाळी झाडलं होतं, रात्री पण झाडलं होतं पाणी मारून. सकाळ संध्याकाळ पाणी मारते मी, फुफुटा उडतो ना माती त्याच्यामुळे. तर इकडं रावदू खेळते. त्रिशा पण आली, काल पण आलती, रात्री परवा पण आलती. त्रिशा रात्री कुठे गेलती फिरायला ग तू? फिरायला कुठे गेलते? गार्डनला. मम्मीचा फोन आलता, दादाला लावून द्या फिरायला चाललं. आणि कॅनलकडे गेलती ना तिकडं, आहे का नाही? मम्मी म्हणली होती आम्ही चाललोय. आम्ही पण गेलतो आवरून. रात्री आम्ही 2-2.5 तास तिकडच बारामतीत गेलं. कसा वेळ गेला तेच कळलं नाही. दुर्गाला फुल पॅन्ट घातली नाही, खेळती बाहेर. तिला आंघोळ घालायची, बाहेर आंघोळ करतात. तर आज रविवार 1 तारीख बघा. आणि 2 तारखेला पण उद्या सुट्टी, 3 तारखेला पण सुट्टी. उद्या आहे होळी आणि परवा दिवशी आहे धुलीवंदन. 3 तारखेला धुलीवंदन आहे म्हणून 1-2 दिवस मुलांना सुट्टी. आज रविवारची पण सुट्टी. ह्यांची मज्जाच आहे बघा मुलांची. खाली कशी करते ए वम सायकल अशीच आदळून वाटून होत. गब्बस दुर्गा खाली उतर. तर चला आता घेते काम आवरून पटापटा आणि काहीतरी करावं म्हणलं. थोडंसं दुपारनं दिवाळीत बघा ते चुरमुरा आणलं होतं चिवडा करायला. आहे 2 पुढं तसंच आहे. चेन बसवायच करतं. एक जवळजवळ आठवडा झालं. त्याला 50 रुपये दिलं. म्हणलं शंभू दाजी संग जा, चौकात लांब आहे दुकान. ह्यांनी मला रात्री दाखवलं तर भरपूर लांब आहे बघा. एकटा जाऊ नको म्हणलं. काय नको जाऊ, थांब, दाजीची आंघोळ झाली, दाजी संग जा. दाजी येणार आहे तिकडं, थांब. जाणार असं बाहेर, जाऊ नको मार खाशील. दे माझं पैसे महागारी. मग पप्पाने महाग लागून द्यायला लावलं पैसे आणि असा करतोय. मला भीती घालतो. मी चाललो मागापासून 2दा झालं त्याचं म्हणायचं.